हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल बोंद्रे आणि आपलं बोंद्रे स्टडी मध्ये स्वागत आहे. विशेष म्हणजे आज आपण वर्ग 9चं सुरू करतोय जॉमेट्री. जॉमेट्री हा पार्ट जो आहे आपल्याला तो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला बुक्सची खूप गरज आहे आणि तुमचं जे 9चं पहिलं चॅप्टर जे आहे ते पहिल्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. आता बेसिक कन्सेप्ट म्हणजे कोणते की तुम्ही जे वर्ग 5 ते 8 पर्यंत जे शिकलेले ते सगळे तुमचे बेसिक कन्सेप्ट होते. आणि बेसिक कन्सेप्ट मध्ये प्रॉपर्टीज जे आहेत, जर काही विद्यार्थ्यांना माहित असेल की प्रॉपर्टीज प्रत्येक डायग्रामला प्रॉपर्टी असतेच. आणि विशेष म्हणजे आता मी डायग्रामचं नाव काढलं म्हणून विशेष म्हणजे काय की तुम्हाला जे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे त्यासाठी जॉमेट्री म्हणजे डायग्राम्स वापरणे आवश्यक आहे. जे तुम्हाला नोट लिहायची ती सगळी कशावर लिहायची, डायग्रामवर लिहायची. तर चला सुरू करूया आजचा पॉइंट. आणि विशेष म्हणजे वर्ग 9चं जॉमेट्री, हे वर्ग 9वी जॉमेट्री खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे भविष्यातील वर्ग 10वी आणि पुढच्यासाठी. ओके, चला सुरू करूया आजचं टॉपिक. तुमच्या समोर मी 3 स्पेलिंग लिहिलेले. एक पहिलं स्पेलिंग आहे आपलं पॉइंट, लाईन अँड प्लेन. आता जर ओल्ड सिलेबस जर पाहिला तर या चॅप्टरचं नाव पॉइंट, लाईन आणि प्लेन असं दिलेलं होतं, परंतु न्यू सिलेबस मध्ये याचं नाव बदलून काय दिलं, बेसिक कन्सेप्ट. ओके, पॉइंट म्हणजे काय, तर तुम्हाला असं वाटत असेल की पॉइंट म्हणजे एकच असा पॉइंट दिलेला असेल. ओके, तर नाही, पॉइंटच्या प्रॉपर्टीज काय आपल्याला ती जाणून घ्यायचं आहे. विशेष म्हणजे की पॉइंट म्हणजे काय. आता पॉइंट म्हणजे यू ड्रॉ अ डॉट डॉट पॉइंट किंवा काय म्हणू डॉट डायग्राम किंवा काही सपोज एक कशाने केलं आपण, एखाद्या इन्स्ट्रुमेंटने केलं. इन्स्ट्रुमेंटने जर एखादा आपण डॉट असा प्रेझेंट केला, काय म्हणू आपण त्याला, डॉट प्रेझेंट केला कशानं, एनी इन्स्ट्रुमेंटनं, तर त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट म्हणतो. आता पॉइंटची प्रॉपर्टी जर विचारली का, पॉइंटचे काही तुम्हाला रूल्स जर विचारले तर पॉइंट म्हणजे काय, आता हाऊ मेनी लाईन्स कॅन ड्रॉ फ्रॉम अ पॉइंट. ओके, एका पॉइंट मधून किती लाईन जातात हे जर तुम्हाला विचारलं, ती म्हणजेच त्याचा काय होणार, प्रॉपर्टी झाली. दुसरी म्हणजेच काय की एका, मी तुम्हाला सांगत नाही सध्याच. ओके, तर 2 पॉइंट मधून किती लाईन जातात हे सुद्धा याची प्रॉपर्टी आहे. 3 पॉइंट मधून किती लाईन जातात हे सुद्धा याची प्रॉपर्टी आहे. 4 पॉइंट मधून किती लाईन जातात ही सुद्धा याची प्रॉपर्टी आहे. 5 पॉइंट मधून किती लाईन जातात ही पण याची प्रॉपर्टी आहे. अशा प्रकारे पॉइंट बद्दल आपण माहिती जी आहे मागील काही व्हिडिओमध्ये काही कन्सेप्ट मध्ये घेतलेली आहे, पूर्ण डीपच्या डीप मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं. ओके, तरी पहा की पॉइंट म्हणजे या पॉइंट जर असेल 1 पॉइंट, मी थोडं रिपीट करतो, पॉइंट असेल तर पॉइंट मधून किती लाईन जातील, हाऊ मेनी लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. तर आपण काय म्हणू, इन्फिनाइट नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट, एका पॉइंट मधून अनंत रेषा जातात. आणि जर तुम्हाला म्हटलं की हाऊ मेनी लाईन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट, 2 डिस्टिंक्ट पॉइंट असं त्याला शब्द वापरतात. 2 डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे तर किती, तर ओनली 1 लाईन कॅन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट, अशा प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. जर म्हटलं की 3 पॉइंट मधून किती लाईन जातात, तर व्हेरी सिंपल 1, 2 आणि 3 लाईन्स कॅन बी पासिंग थ्रू 3 डिस्टिंक्ट पॉइंट. आता डिस्टिंक्ट पॉइंट म्हणण्याचा असं शब्द आहे आपला की ह्या ज्या 3 पॉइंट आहेत हे वेगवेगळे. जर तुम्हाला म्हटलं की हे 3 पॉइंट जर एकाच रेषेत असतील म्हणजे त्याला कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतात. आणि त्याच्यामधून काय जाणार आहे, ओनली 1 लाईन कॅन पासिंग थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. हे सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे. आता ही याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता लाईन, आता लाईन्स ज्या असतात, लाईन मध्ये ही प्रकार आहेत, लाईनचे प्रकार, पुन्हा प्लेन, याबद्दल सगळे बेसिक जे कन्सेप्ट होते ते आपण मागील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. प्लेन, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्लेन लाईन, लाईन म्हणजेच काय नाव, हे लाईनचा प्रकार झाला. आपण थोडंसं लाईन मध्ये तुम्हाला मी रिपीट करतो. लाईन, आता लाईन मध्ये बी जर मी 2 लाईन काढल्या तर काय झाल्यात, पॅरलल. समजा मी ह्या लाईन जर अशी काढली तर इंटरसेक्टिंग लाईन झाली. सपोज मी ही लाईन जर अशा प्रकारे काढली तर परपेंडिक्युलर लाईन झाली. अशा प्रकारे लाईनचे काय होतात, स्वरूप बदलतात. आणि समजा प्लेन, प्लेन म्हणजेच काय पहा, याला म्हणतात प्लेन. प्लेन म्हणजे प्रतल, तुमचा बोर्ड जो आहे तो प्लेन आहे. ओके, प्लेन बद्दल जर विचारायचं म्हटलं तर काय असतं, तर प्लेन आणि पॉइंट जर विचार केला, प्लेन आणि पॉइंट हे कुठे राहणार आहे, प्लेन आणि पॉइंट हा एकाच प्लेन मध्ये पॉइंट राहतो. ओके,
समजा दोन प्लेन जर एकमेकांना भेटलेत, दोन प्लेन तुम्ही तुमचे बुक्स आहेत ते बुक्स जर तुम्ही एकमेकांना अटॅच केले तर त्याच्या दोन प्लेनला तुम्ही जर ज्याप्रमाणे आपण लाईनला इंटरसेक्ट करतो ना, हे प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे, ज्याप्रमाणे आपण लाईनला इंटरसेक्ट करतो तर त्या लाईनच्या इंटरसेक्शन पॉईंट किती असतो, ओनली वन, एकाच ठिकाणी एकाच पॉईंट मध्ये त्या दोन इंटरसेक्ट होतात. परंतु दोन प्लेन जर आपण एकमेकांना इंटरसेक्ट केले तर ते एका लाईन मध्ये होतं. हा सुद्धा एक रूल आहे. तुम्हाला जर म्हटलं की हा जो पॉईंट आहे हा पॉईंट एका या प्लेन मध्ये आहे का नाहीये, तर तुम्ही म्हणसाल हो आहे. जर तुम्हाला म्हटलं की ही लाईन जी आहे ही लाईन या प्लेन मध्ये आहे का नाहीये, तर काही जण म्हणतील हो, काही जण म्हणतील नाही. दोघांची उत्तरं बरोबर आहे. कारण काय की लाईन जी आहे तर आपल्या समोर सुद्धा एक प्लेन असतो, म्हणजे दोन प्लेन मधून एक लाईन जाते. ओके. परंतु जर तुम्हाला म्हटलं की एक लाईन आणि एक पॉइंट, एक लाईन ह्या प्लेन मधून न जाता एक पॉइंट मधून जाते, जर आपण असं जर म्हटलं तर सरळ गोष्ट आहे, आपण त्या लाईनला असं इंटरसेक्ट करू पाहू. ओके. अशा प्रकारे हे जॉमेट्रीचा पहिला पॉइंट आहे. अनेक पॉइंट्स आहेत तुमच्या, कदाचित मी तुमच्या व्हिडिओवर तुम्ही पाहत असाल की ते सगळे पॉइंट तुमच्यासाठी खूप महत्वाचे. ओके. तर चला सुरू करूया आजचा पॉइंट. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिले महत्वाचं काय माहित पाहिजे की एका पॉइंट मधून किती लाईन जातात, दोन पॉइंट मधून किती जातात, तीन पॉइंट मधून किती जातात, आणि सगळे मी तुम्हाला आता बोललेलंच आहे. ओके. ठीक आहे. तर चला सुरू करूया आपल्या 9वीचा पॉइंट, तो म्हणजे कोलिनियरचाच प्रकार आहे. ओके. पहा विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी ही जी डायग्राम आहे ही काही नवीन नाही, जुनीच आहे. ओके. तर याच्यामध्ये जे आपल्याला खाली दिलेले आहेत ते आपले सगळेचे सगळे काय आहे, कोऑर्डिनेट्स आहेत. पहा लक्षात आहे शब्दाकडे. आणि जे तुम्हाला वर दिलेले 0 व ABCD, हे ABCD जे ते पॉइंट आहेत. म्हणजे आपण ज्या विषयांना लिहितो तर सपोज मी जर विचारलं ए चा जो कोऑर्डिनेट आहे म्हणजे निर्देशक आहे, कोऑर्डिनेट ए चा कोऑर्डिनेट काय तर 1 आहे. समजा विचारलं डी चा कोऑर्डिनेट काय तर 4 आहे. ओके. अशा प्रकारे आहे. आता तुम्हाला जर मी म्हटलं की ए आणि डी मधलं अंतर किती आहे, तर ए आणि डी मधलं अंतर तुम्ही काय करसाल, तुमच्या समोर डायग्राम दिलेली, तुम्ही काय म्हणसाल, हा एक पार्ट झाला, हा दोन पार्ट झाला, हा तीन पार्ट झाला. म्हणून तुम्ही एडी मधलं अंतर जे आहे तुम्ही असं लिहिसाल की 3 युनिट आहे. काय 3 युनिट आहे, तुम्ही असं लिहिसाल. 3 युनिट आहे. मग एडी कोण आहे, आता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून जॉमेट्री मध्ये लिहायला खूप महत्व आहे. तुम्ही याला लेंथ ऑफ एडी लिहू शकता. म्हणजे पहा, लेंथ ऑफ एडी, तुम्ही फक्त एडी लिहू शकत नाही, तुम्ही त्याला लेंथ ऑफ एडी, किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते डिस्टन्स ऑफ एडी. डिस्टन्स ऑफ एडी लिहित असताना पहा, डी काढला, ब्रॅकेट काढलं, आणि ए आणि डी च्या मध्ये काय केलं, कॉमा दिला मी. हे महत्वाचं आहे. पहा, हे जे लिहायचे हे दोन प्रकार लिहायचे. कसं की लेंथ ऑफ एडी किंवा मग डिस्टन्स ऑफ एडी. आणि त्याचे पार्ट किती आहेत, 3 पार्ट्स आहेत. म्हणून किती झाले, 3 युनिट झाले. हे आपल्याला समोर आपल्याकडे डायग्राम दिलेले असताना कसं लिहायचं आणि डायग्राम दिलेली नसताना कसं लिहायचं आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये घेणार आहे. तर आता आपण पहिले हे पाहूया, हे लिहायचं कसं. पहा, हे आपण काय करणार याच्यामध्ये विचार जर केला आपण तर आपल्यामध्ये इथे मी तुम्हाला बीई सांगितलं, बीई. आता बी आणि ई, पहा बी आणि ई. आता हा बी आहे आणि ई आहे, तर किती पार्ट झाले, 1 2 3. तर किती पार्ट झाले, 3 युनिट. उत्तर काय येणार आहे, 3 युनिट किंवा 3 सेंटीमीटर किंवा जे तुम्हाला युनिट दिले असेल ते. ओके. आता इथे जे आणि ए. आता जे आणि ए जर म्हटलं आपण तर पहा जे ए. ओके. किती, 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट म्हणजे 3 युनिट. ओके. नंतर तुम्ही जर विचार केला पीसी, पी अँड सी. हा, चला पार्ट तुम्ही पाडा, तुमच्या समोर आहे. पीसी 1 2 3 4 5 6 आणि 7, मग किती झालं, 7 युनिट. ओके. आता तुम्ही जर विचार केला की एच जे एच, आता पहा जे एच जर विचार केला तर पॉइंट किती आला, फक्त 1 युनिट आला. आता काही विद्यार्थी म्हणतील का सर हे तर निगेटिव्ह मध्ये पण त्याचा पार्ट किती सेंटीमीटर, किती अंतर झालं दोघांमध्ये, 1 सेंटीमीटरचं अंतर किंवा 1 युनिटचं अंतर आहे. ओके. के ओ. आता के ओ मध्ये जर विचार केला तर काय होणार आहे, 1 2 3, किती युनिट आहे, 3 युनिट्स आहे. इकडे आणि इकडे ओ आहे. ओके. आता 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 पार्ट आणि 5 पार्ट, म्हणजे काय झालं की 5 पार्ट झाले. म्हणजे हे होते 1 केओ 3 युनिट आणि ईओ 5 युनिट. अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर लिहिलं. आणि बाकीचे तुम्ही एक्स्ट्रा एक्झाम्पल लिहू शकता. तुम्हाला हा पार्ट कळला असेल कसा लिहायचा म्हणून. परंतु
हा एवढा इझी नाहीये. ज्यावेळेस आपल्याला अननोन असतो, आपला डायग्राम दिली नसते, त्यावेळेस कसं लिहायचं पहा. ओके, चला पाहूया. विदाउट डायग्राम ओळखायचं कसं की या दोघांमधलं डिस्टन्स काय. आपण काय शिकत आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. आपला पॉइंटच आहे डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. ओके, ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे, फाइंड डिस्टन्स ऑफ AB. आणि लाईन तर दिलेलीच नाही, लाईन दिलेली नाही, बरोबर आहे. मग लाईन न दिलेली असताना तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ए चा जो ए इज एक्स आणि बी इज वाय. याचा अर्थ काय की आपल्याला एक सपोज मी तुम्हाला समजण्यासाठी एक लाईन आहे, त्याच्यावर कुठेतरी ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे. परंतु हे ए आणि बी पॉइंट आहे. सपोजिशन मध्ये असं आलं की या ए चा पॉइंट जो आहे, ए चा ए ला एक्स मानलेला आहे आणि बी ला वाय मानलेलं आहे. आणि यांच्या व्हॅल्यू काय होणार, वारंवार काय होणार आहे, बदलणार आहे. सपोज मी याची व्हॅल्यू समजा 5 केली, याची व्हॅल्यू 7 केली, तर मग यांच्यामध्ये किती अंतर आहे, 2 युनिटचं अंतर आहे. पण तुम्हाला जर मला याची व्हॅल्यू मी -5 केली आणि याची व्हॅल्यू मी 7 केली, तर मग अशा वेळेस तुम्हाला अडचण येते, बरोबर आहे. मग तुम्ही काय करसाल, -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 असं करत 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 तुम्ही काय करसाल, नंबर लाईन काढसाल आणि पूर्ण मोजसाल. 1 2 3 5 असे 5 असं मोजायचं नाही. आपण मी तुम्हाला त्यातला टेक्निक सांगणार, ट्रिक सांगणार आहे. पहा कशी की आपण काय करणार आहे की ज्या वेळेस आपलं हेडिंगच पहा, पहिले हेडिंग समजून घ्यायचं, डिस्टन्स ऑफ AB. तुम्हाला कळलं असेल की AB हे प्रत्येक क्वेश्चन साठी आपल्याला एबीच वापरायचं आहे या. ओके, तर इथे आपण लिहिणार आहे की आपल्याला माहिती आहे की x = 1 y = 7. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की y हा मोठा आहे, कोणापेक्षा मोठा आहे, x पेक्षा. हे महत्वाचं आहे. फरक पहिले जर y हा मोठा x पेक्षा हे लिहायचंय आणि नंतर लिहायचंय की डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू y मायनस एक्स. आता y मायनस एक्स का म्हटलं मी याला, कारण काय की y मोठा आहे. मग y ची व्हॅल्यू किती आहे, 7 मायनस x ची व्हॅल्यू 1. म्हणजेच तुमचा आन्सर आलं 6, डिस्टन्स ऑफ AB. ओके, अशा प्रकारे तुमचा आन्सर आलं. ओके, आणि काही पुस्तकांमध्ये वेगळं दिलेले, काही पुस्तकांमध्ये एकच फॉर्म्युला दिलेले, डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू मॉड ऑफ x मायनस वाय असं दिलेलं आहे. आपण सरळ मध्ये शिकलो मॉड काय असतो. ओके, आणि x काय, x 1 आणि y -7 इज इक्वल टू -6 इज इक्वल टू आन्सर 6. अशा प्रकारची सुद्धा तुम्हाला स्टेप दिलेली आहे काही बुक्स मध्ये, काही नोट्स मध्ये. ओके, परंतु हे वापरलं म्हणजे आपल्याला अतिशय सोपं होते. ओके, आता पाहूया हा क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये कोण मोठा आहे, या क्वेश्चन मध्ये विचार केला तर 6 मोठे आणि y -2 लहान आहे. म्हणजे आपण असं म्हणू की x इज ग्रेटर दॅन y. म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ AB. या उदाहरणामध्ये AB कुठंच नाही, पण आपल्याला लिहावं लागणार आहे. म्हणजे इथे फॉर्म्युला काय होणार आहे, x -y. आता पहा, इथे फॉर्म्युला झाला आता y -x, तर का झाला तुम्हाला कळलं, आणि इथे फॉर्म्युला झाला x -y, तर तुम्हाला कळलं की x मोठा असल्यामुळे. म्हणजेच काय होणार आहे, x किती आहे, 6. आता इथे बऱ्याच विद्यार्थी स्टेप चुकणार आहे. 6 हा मायनस फॉर्म्युल्यातला आहे आणि -2 जो आहे ती आपली व्हॅल्यू आहे. म्हणजे आपला आन्सर काय होणार आहे, 6 + 2 इज इक्वल टू 8 युनिट. दॅट इज द डिस्टन्स ऑफ AB. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. ओके, एनी प्रॉब्लेम समजलं सगळ्यांना? हा, तुमचं चुकण्याची गॅरंटी इथे आहे. जिथे मी तुम्हाला वारंवार सांगतो, बरेचसे विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात आणि समजलं म्हणतात. अहो, होऊच शकत नाही वर्क केल्याशिवाय. ओके, त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रिपरेशन करणं आवश्यक आहे, नुसते व्हिडिओ पण होणार नाही. ओके, तर चला आता नेक्स्ट एखादं एक्झाम्पल आपण घेणार आहे की एक एक्झाम्पल घेतो. x ची व्हॅल्यू मी घेतो -3 आणि 7. सेम प्रोसेस, तसंच उदाहरण बिलकुल. -3 7 -3 आणि 7. आता तुम्ही जर इथे विचार केला तर आपल्याला काय होणार आहे की -3 म्हणजे इथं कोण झाला मोठा, y मोठा झाला आणि x काय झाला, लहान झाला. म्हणजे फॉर्म्युला काय होणार आहे आपला, y - x. y किती आहे, 7 -3. म्हणजे 7 + 3. आन्सर किती आला आपलं, 10 युनिट. ओके, बी केअरफुली आणि व्यवस्थित लिहा. ओके, आता इथे सुद्धा मी काय करतो, व्हॅल्यू चेंज करतो. ओके, इथे सपोज मी आता व्हॅल्यू जी आहे आपली -3 -6 घेतो. ओके, आता -3 -6. ओके, असे मी अशा प्रकारे मी लिहिलं. आता -3 -6 लिहिल्यानंतर
आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कधी कधी कन्फ्युजन आहे की कोणता मोठा आणि कोणता लहान, काही विद्यार्थ्यांना नाही अजून पण कळत. ओके, जो निगेटिव्ह मध्ये जो लहान असतो तो मोठा असतो पहा, आणि निगेटिव्ह मध्ये जो मोठा असतो तो लहान असतो. म्हणजे याचा अर्थ एक्स काय झाला, मोठा झाला वाय पेक्षा. म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ ए बी हा एक्स मायनस वाय, हा एक्स किती आहे -3 आणि वाय किती आहे -6 इज इक्वल टू -3 + 6. म्हणजे आपल्या आन्सरला 3 युनिट. ओके, डिस्टन्स ऑफ ए बी. आता काही विद्यार्थ्यांचं आन्सर कधी कधी जर निगेटिव्ह आलं, काही विद्यार्थ्यांचं आन्सर जर निगेटिव्ह आलं, तुमच्या स्टेप चुकणार इथेच आहे, मी वारंवार सांगतो. काही विद्यार्थ्यांचं आन्सर निगेटिव्ह आलं याचा अर्थ त्यांची स्टेप चुकल्या, आणि मॉड मधला फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर वापरायचा असेल. परंतु ही जी टेक्निक आहे ही टेक्निक सगळ्यात सोपी आहे. ओके, समजलं मग तुम्हाला. आता पाहूया